तुमची ताकद तर दिसेल ना पक्षावर, ताकद तर दिसेल ना तुमची. तुम्हाला काय ठेका दिला? तुम्हाला किती दिवस राजकारणाकडून बोलायचं रे? तुम्हाला किती दिवस राजकारणाची पक्षवाल्याची बाजू वाढायची? तुम्हाला कळतंय मग आवाज येतो ना? किती दिवस तुम्हाला? आता तुम्हालाच भांडतो सगळ्या महाराष्ट्राला मिळून. हे ठराविक जे आहेत ना, हे काय बगल बच्चे हे म्हणणार अपक्ष जर दिला ना तेव्हा आपोआप निवडून येतो, ह्यो पडतो. तेव्हा ना ते म्हणतो तेव्हा आपोआप निवडून येणार, ह्यो काढणार. तुम्हाला कवर यांचा विचार करायचा राजकारण्यांचा? आरक्षण पाहिजे तुम्हाला, अधिकारी झाले पाहिजे पोरं तुमचे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, स्वतःच्या पोरग IPS अधिकारी होऊन इंडी तरी केली पाहिजे. नेता सोडायचा नाही, पक्ष सोडायचा नाही. कस काय मोठे होणार आहे तुम्ही? तुम्ही मोठा होणार कसे? अरे ज्यांनी समजून घेतलं ते छोटे छोटे गेले बी केंद्रापर्यंत लागले नोकऱ्याला. तुम्ही एवढे मोठे पलाटे असून तुमचं तुम्हाला सुद्धा आणखी तुम्हाला किती दिवस यांच्या पंक्ती वाढायचं आणखी राजकारणाच्या? तेव्हा भाग्याला तेव्हा पडवलं, तेव्हा निवडून येईल, पडून देईल, मरून देईल, तिकडे त्यांना जाऊन देईल नदी एखाद्या. तुला काय करायचं? आपली ताकद तर दिसत ना किती येते, ताकद दाखव ना. आणखी त्यांचंच पातवडी देत, आणखी मी त्यांचीच पातवडी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग, आरक्षण तुम्हाला पाहिजे, केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे, तुमच्या कापसाला भाव पाहिजे, तुमच्या ऊसाला भाव पाहिजे, तुम्हाला सोयाबीन, कांदे, द्राक्षे विकले पाहिजे, भाव पाहिजे. आणि आणखी त्यांचीच बाजू वाढायची. आणि स्वतःची पोरं टाका मारून तुम्ही, स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली की त्याला मोठं करायचं, ते परत दाबून टाकतात जातीला पुढे. कधी काही संधी आली किती राहत. मी आधीच म्हणलो मला राजकारणाचं लपड कळत. मी साधा माणूस आहे, तुम्हाला खरं सांग, मी सामान्य साधा आहे, मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात 8 लोकांनाच लोक आहे. माझ्या दम आहे तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायची. कसला तरुण खान कोणतं सरकार येऊन द्यायचं, माझ्या दम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळवून द्यायची. याच्यात पडले ना पुऱ्या ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हारायची, मी नाही जात मातीत मी सोडू शकत. तुम्ही 3 आणि 4 लोकांशी बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही मी सोडू शकत. ही जात महिला दिवसातून एकत्र झाली. आज माझ्या जातीचं दहशत दडपण आहे. मी ह्या राजकारणापायी माझ्या जातीचा नाही वाटलो करू शकत. माझ्या जातीचे पोरमासाठी मोठाले तुम्हाला काय नाही होणार. तुम्ही जे काही जण घेऊन येतात ना ते ह्यो पडणं त्यो पडणं अपक्ष नको. तुझे पोरं मोठे झाले, माझ्या गोरगरिबाचे लेकर मोठे करायचे, नेलेत लोकांचे नांगर आणून ऊस आणून त्यांना मोठं करायचं. राजकारणात गेलं तरच आरक्षण मिळतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? आता फक्त राजकारणच होतं का? कोणी आरक्षण कसं काही मिळालं मग आतापर्यंत? आता तुम्हाला घुसवायचंच नाही त्यांची जिरवायला, तर तुम्ही पुऱ्या ताकदीनं घुसायला पाहिजे. ह्यो भाग्याला त्यो पडल म्हणते, त्यो भाग्याला घेऊ, पण तुम्हाला करायचंच काय त्यांचं? म्हणजे तुम्हाला हॉस्टेल असं वाटते, MBBSच्या फीस कमी झाल्या असं वाटतं, तुम्हाला केंद्राच्या राज्याच्या सगळ्या सुविधा असं वाटतं, घरकुलं पाहिजे, पंचायत समितीच्या सगळ्या सुविधा तुम्हाला पाहिजेत, केंद्रीय कॉलेज तुम्हाला घ्यायचे, तुमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, आरक्षण बी घ्यायचं आणि राजकारणी पाहिजे, पक्ष पाहिजे. हे सूत्र कसं आहे? तुम्हाला हे धंदे कसं काय शिकवायला लागले? म्हणजे नेता पाहिजे, पक्ष पाहिजे, आरक्षण बी पाहिजे आणि ते त्योच नाही. तुम्ही काही डोकं चालवणार नाहीत का? काही मतात तुम्हाला काही परिवर्तन नाही करायचं का? हे काही जणांना म्हणतोय मी. तुम्हाला आणखी त्या पक्षवाल्याचं तुंतून वाजवायचं का? नेतेवाल्याचं कमून नाही दिलं त्याने 75 वर्षात आरक्षण? कुठे गेला देव? हरामखोर कुठे वादा देऊ नेता तुझा पक्षावाला? 75 वर्षात आरक्षण हरामखोर कम दिलं नाही आम्हाला. वाटोळ झालं आमच्या पोरांचं वाटोळ होऊन बसलं आमच्या सर. त्या मुलीचं उदाहरण आहे आता ताज त्या वाशिमच्या. व्हाईट सिमेंट तर व्हाईट सिमेंटच असतं, हो ना? नाही,
चूक ऍक्च्युली नाही त्याचा बाजा वाजत आहे बार बार तुम्ही तेव्हा निवडून येणे घेऊ पडत तुमच्या ताकद नाही निवडून यायची तर पाडायची आहे सगळ्यांना निवडून येणारच बनावं असं कोणी सांगितलं तुम्हाला पाडणारे सुद्धा बना ती सुद्धा जात जिंकत असते कारण घेणं देणं विनाकारण तिसरी टमक्याबाजी दे कामान ढामायचं मी इमानदारी ही बाजू वळतो किती करायचं मी रात्री सुद्धा सांगितलं हे विषय किती करायचं मी कुठं कमी पडतोय कमी पडलो तुमचा मुलगा म्हणून सगळ्यांच्या दुश्मनी अंगावर घातल्या त्यांच्या यांना कुणालाच मुजीत नाही भेट नाही मिळवतो तरी तुम्हाला शब्द आहे म्हणून मी कुठं कमी पडतोय जातीला द्यायला तुम्ही गावापर्यंत सुद्धा जात नाही ही काय गावाचा घाट आहे कारण मान्य तुम्हीच त्या मायबापाला काय माहिती कोणी आपला कोण अपक्ष उभा राहणार आहे म्हणून निर्णय घ्यायचा तर पुऱ्या जातीने विचारून घ्यायचा जात गावागावात म्हणती आम्हाला बेरच लागणार काय करायचं ती पण जवा जरांगे पाटील म्हणते ती तवा करू आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार ही शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे तुम्ही इकडेच बसता आणखी नाही यायचे काही जण त्याचा तोरा गाजी मी हे तरच सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही तर कुठं एखाद्याच्या गोळांमध्ये बैठक घेईन आणखी नाही त्याच्यात तोरा दे आपल्याला होत करू पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार याला जर असं करायचं असलं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायचे आपल्याला होत करू पोरांपर्यंत पाऊस नाही आता गावागावातल्या कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखा प्रकार दिसतोय ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम हे एक काम केलं पण चांगलं ह्या निवडणुकीत मतदार आपला फिक्स आहे त्याची काळजी नका करू पण यांनी एक काम केलं आपलं नेमका गावावर कोण पोहोचत नाही का पोहोचून देत नाही त्याचा तोरा देव गाज येतोय याच्यात काही जण ते मात्र याच्यात उघडे पडेल आता ते याच्यात 100% उघडे पडेल म्हणजे तुमचं एक चांगलंच काम झालं जातीचं जे तोंडापुढे चांगले दिसत होते हा खूप चांगला आहे हा खूप पळतो तेवढे पळत नाही एवढे पळतो ना हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी लय भारी काम केलं तो त्याच्याच पद्धतीने काम करतोय त्याला तो राजी होतोय आणि काही त्या शिफारशी घ्या तुला शिफारस करायला सांगितली का तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं तुला शिफारस कोणी सांगितलं आमका याला उमेदवारी देण्यात यावी ही काय पद्धती राष्ट्रीय पक्ष काढला ना नाही आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पुरो शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागत खूप हुशार केले यांनी आपल्याला आपला मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज आहे ना किंवा प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी ती फक्त ही मनमानी एखाद्याच आपल्याला होऊ शकते हे आपल्या या काही जणांची ज्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका बसू शकतो याने मात्र याने आपल्याला खूप सावध केलं 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळपुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणं घेणं तुम्ही माझ्या मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात आपल्याला लेकरू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं म्हातारे माणसं म्हणतात आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं हे जे थोडे हे संभ्रमित वातावरण करते ते उभा राहिला त्याचं माझा फुटून येच ये उभा राहिला त्याचं तुला काय करायचं कोणाचा फुटून कोणाचा पडून दे तुला काय त्याचं पोर काय ते तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर वर फार धोऱ्या होऊन द्यायचं तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही जे कोण दाखवणार तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे बाकी ते पडत पडू दे ना हे मत तर घेईन मराठीची शक्ती तर दाखवीन नुसतं आड चालायचं नाही मग तवा ते मोरचं लायचे त्यांनी 5 क्विंटल पोहे घेते म्हणजे तू पाहिजे हेड पडतोय
त्याचे 5 कोटी रुपये माघारी देऊ त्याला. काय सांगावं हे तर कळलं पाहिजे घरी. आणि ती आता रस्ता रोखत आता मग उपकार केला का तिने. रस्ता रोखत आता 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले. ते आता रस्ता रोखत आला उपकार केला त्यांनी. त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आमचा दादा खूप चांगला आहे. तो दादा आहे का? काही सांगत येत. सभावती एक जणांनी तास केलंय. सभावती आमच्या भैयाने त्या आमच्या नेत्याचा भैया आहे आमचा. ते 100 जिहार देते पाणी होते त्याच्या नाड्यात मग नेऊन डबल 200 म्हणून त्या उमेदवार द्यायची बाधी गेला द्या. त्याच्यासाठी काम करत होतं ते हिंगडा आपल्या संघ. मग त्याला उमेदवार मिळाला म्हणून ते काय काम करत होतं आपल्या सगळं जात आरक्षण म्हणून का हे असं लफडं आपल्या मागे लावायसाठी. काही सांगत येत. मारायचे आपले पोरं आपल्याला. वेळ कमी हे मान्य मला ठीक आहे की वेळ कमी मिळाला. पण याचा अर्थ असा नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क हा विषय आवडला तर उदाहरणार्थ मला सांगा करा आणि बेदरक टॉक्स अमुक काम करायचं. मला शेजारी माहित नाही. मी शेजारच्याला कमी कमी सांगू शकतो की त्यांना ना तुमच्या गावात कोण करता माहित नाही पण तिथं त्यांना सांगा असं असं घ्यायचं. एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला असता. याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भोवली. जेव तेव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय. त्याचं टोळकं बोलायला लागलाय. सामान्य सगळा एका बाजूला आहे. काळजी करू नका त्याची. पण आणखी याच्या डोक्यात त्याची दुकानदारी. आज काय बिर्याणी म्हणली आहे. इंटरनेटवर पाहून बनवली असेल. मला तर माहिती होतं. आपल्याचं पण तेव्हा ते आता जे उघडे पडले याच्यातून ते उघडे पडले. पण आपल्याला पुन्हा भूतपूर्व पोराकडे गावागावात घुसावं लागणार. यांना मग कायमचं बाजूला करावं लागणार. नाविलाज आहे समाजाचा. तुम्ही समाजासाठी जर असलं वागणार असलात ना तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाही. तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात तर आम्हाला नाही गरज तुमची. एवढा मोठा समाज एका बाजूला आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही. उलट तुम्ही उघडे पाडता. पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकीतोय. आणखी मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीतोय. पण तुम्ही नाटकं करता. 100% नाटकं करता. तुम्हाला जात महत्वाची नाही. तुम्ही विनाकारण ते हे त्याचं नाव सांगत ते त्याचं नाव सांगत बैठका घेत नाही. तशा बैठकाच होय. कोणत्या ठिकाणी 15 लोक पटतंय का तुम्हाला. कुठं 25 असतील, कुठं 8 असतील, कुठं 9 असतील, कुठं 200 असतील. बैठकीला किती लोक होते 10 ते 15 फिक्स आकडा त्याचा. म्हणजे तो याच गाडीत उतरत होते तेच बसत होते का मंदिरात. अरे मी बी काहीतरी करतोय. मी तुमच्यासाठी त्यांना सुधरून द्यायला तर तुम्ही मला गाड्यात काढायला घरात राहू. इतकं जातीला फसवायचं तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून. तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जातीला फसायचं आता. मी काय कमी पडतो कुठं. तुमच्यासाठी मी इकत नाही. तुमच्यासाठी मी फुटत नाही. कुणाला मॅनेज होत नाही. कसला बाजारपाठ ठेवलाय मी कुणाला मॅनेज होत नाही. सुखी जीवन मला नाही पाहिजे. त्यांच्या सगळ्या दुश्मनांवर घेतला. रोज एक ना एक लफडं त्यांचं माया माग. रोज कदरून माणूस काय म्हणत हे जाऊन ये तिकडे आता बरं आरक्षण मिळालं मराठ्याला आपलं बघू. मी तर त्यांना टॅकमध्ये ठरवलं नाही. मी टॅकवर ठरवलं तो मी घरीच जात नाही मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय. मी एवढा निर्भीड झालो. आणि तुमचे काय चाळे येते हे ठराविकांचे हे मनमानी. इकड तिकडच बैठका, इकडेच मंगल कार्यालय, इकड तिकडच कुठाने. तुम्ही गाव लेवलच्या लोकांपर्यंत कशामुळे गेले नाही. तुम्हाला मान सन्मान कमी दिला का. मी कमी दिला का आता बोल. मग दुसरा जोड झाल्यावर तो काम करणार आहे. कारण त्याला गोरगरिबाचे असताय. आमच्यासाठी त्याच्या जिम्मेदारी.
तुम्ही कशामुळे जातीची इमानदारी का लागली तुमच्या नेत्यासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, संपूर्ण पाठिंबा. 39 लोक कुठे जिल्ह्याला 39 लोक आहेत का? अरे असं नका करू तुम्ही, जातीची माती होईल. मी या राजकारणासाठी जातीची माती नाही होणार, अजिबात नाही होणार. मला काय देणं घेणं त्या राजकारणाचा राजकारणात. कुठं जाती एक दिवस काय कमी आहे जातीची ताकद कोणती कमी आहे? जात ज्याला नाही खेटायची त्याला तयारी. हाक मारूच तर लोक आहेत का नाहीत? त्या दिवशी नुसतं हाक मारली 13 करत बसा जागा नव्हती. प्रत्येक मोसमीच्या झाडाखाली 15-15, 12-12 माणसं होती. ते लिहून आणले तसले नाही बरं का खरोखरचे. कुठे माणसंच होते. हे कमी प्रेम नाही आणि हे राजकारणामुळे प्रेम दिले लोकांनी मला. ते आरक्षणामुळे जिद्दीनं इमानदारी लढतोय म्हणून दिले. मग हे राजकारण काय घेणार मला? एक तर मला इकडं वलिता बरं, मी कमी नाही पडत त्यांच्यापेक्षा, त्यांच्या डावापेक्षा एक डाव मोठा टाकी तरच नाव घेणे, नावात बदलून ठेवी. त्यांच्यापेक्षा एक डाव मोठा टाकी, पण तुम्ही त्या ताकदीनं घुसायला तयार नाही. मला समीकरण जुळवायला, गणित जुळवायला तितक्या ताकदीचे तुम्ही गावागावात घुसत नाही. मी समीकरण कसे जुळायचे? त्यांच्या डावाला प्रति डाव मला टाकायचा आहे. तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून करायला लागलोय. जसं त्यांना मी आंदोलनात जिंकू दिलं तसं राजकारणात मी त्यांचा डाव यशस्वी नाही होऊन देणार. पण तुम्ही तिथपर्यंत जायलाच तयार नाही. मी काय करणार? म्हणजे तुम्हाला घेण्या देण्याचं जाळ मायावर किंवा समाजावर भेटायचं, समाजाचं काय मोल माती मोल करायचं समाज तुम्हाला? तुम्ही जर गावागावात पर्यंत नाही गेले आणि आपल्या एखाद्या लेकराला कमी मत पडलं तर ते पुढे जातीवर येणार. ही बघा म्हणते न्यायची एकी, ही बघा बलाढ्य मराठ्यांची ताकद, ही होती याची हवा. दिसतं तसं नसतं, वाजलं गेलं हे ऐकून घ्यायचं का? आता तुम्ही प्रत्येक गावात जा, आपलं मतदान फिक्स. पण तुम्ही जर तिथं जात नाही, त्यांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकू कसा? मग तर हे दडपण काढायचं तुम्हाला आणि पुन्हा जातीचं वाटोळ करायचं, पुन्हा पहिल्या जागेवर जात नेऊन ठेवायची का? हे काही जणांचं हेच चालू आहे. मी म्हणतो तेच लोक बोला, मी म्हणतो तेच आले पाहिजे, त्याला आपल्या बैठकीला बोलू नका. तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका? तुम्हाला मान सन्मान दिला समाजाचा, मायबाप तुम्हाला ही पदवी दिली मायबाप म्हणून, तुम्हाला सन्मानाचं पद दिलंय मायबाप म्हणून. ही भूमिका बघितली जातो मी तिकडे गेल्या. त्याला घेऊ नका तुकडे तुकडे येत असे. मग त्याची वेगळीच बैठक, याची वेगळीच बैठक. एका जिल्ह्यात 7 बैठका झाल्या. नाव नको घ्यायचं, सगळे आपलंच. 7 देव गावात काय राव तुम्ही? गोरगरीबाला हाक मारा, मैदान पुरत नाही. एका जीवाने येऊन उभा राहते. तुमच्यामुळे समाजाची काळी लागून देऊ नका. तुमच्या वागण्यामुळे समाजाची काळजी लागता कामा नाही. तुम्ही सपाट नुसतं व्यासपीठ लावा, लाखानं मराठा येऊन बसतो गोरगरीब तिथे, लाखांनी. तुम्हाला डिझेल मागत नाही, जेवण मागत नाही, काय नाही, त्यातून किट मारतून ते येतो. अर्थ समजला तुम्हाला? नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे. आजकाल इतका मराठा एक झाला. पहिल्यांदा व्यासपीठ देऊन गाड्या द्यावा लागत होत्या, गाड्या देऊन जेवण द्यावं लागत होतं. तर तुम्ही टोळ्या निर्माण करायला लागले. ते तिकीट मिळावं म्हणून, ते उभा राहायचंय मग तुम्हाला नुसतं म्हणून, नुसतं उभाच राहायचंय ना. तेवढ्यासाठी एवढं तेव चांगला नाही, तेवढं बेकार आहे. त्याने पहिल्या वेळेला असं केलं तर मी त्या रस्ता रोखत गेलो, मला उठ म्हणला होता, त्याला नका देऊ. मग कोणाला? मग त्याच बोर्ड डॉक्टर आहे, मोसवाडा ठेवून दिली पाहिजे एखादी. काय आहे का यार तुम्हाला बोलल्यावर लागत? मग मी इमानदारी तळतळे माही जातीसाठी धोका पत्करलाय. मी काय सांगू तुम्हाला, सगळे धोके पत्करले. एक नाही असा धोका की मी पत्करला नाही. एक मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे, जेलला पाठवलं तर जायला तयार आहे. माझे काही खोटे नाटे व्हिडिओ टाकून बनवून मला बदनाम करायचं आहे तरी मी त्या तयारी दाखवली. माझं पुरं कुटुंब बी धोक्यात आहे, तरीही मी मागं सरकत नाही.
माझी कशात बी तयारी. आणखी काय पाहिजे मला? काय कमी पडलं असतं? मी याचे पदन पैसे घ्यायचे आंदोलन उभा केलं की मी इमानदारीने लेकरं मोठे होत. राजकारणात तू कधीच मोठे होणार नाही. ते कार्यशाळेतून मोठे होते पुरा, म्हणून त्यासाठी फाईट. पण याचे जिरवायचे होते म्हणून ती कोणीतरी पुंगी घातली कानात. आपले पोट्टे कसले काही नमुने आणते देतात काना सोडून. मग हेच करायचं. बाबा करा पण धोरण करा. मी जसं ताकदीनं तुम्हाला जवळ घेतलं, सगळ्यांना ताकदीनं आंदोलन उभं केलं, मग ते राजकारण तुम्ही सगळे मिळून ताकदीनं करा. काय होतं तुम्हाला ताकदी करायला? सगळे हारत आहेत. एकही जिंकायचं, सगळे हारत आहेत. तितक्या ताकदीनं करा ना मग तुम्ही. मला त्यातलं काही कळत नाही. मी खरं सांगतो, मी साधा माणूस. मला आरक्षणाची लढाई समजली. समोरच्याचा डाव टाकून त्याला मोडायचं मला कळतं. आणि माझ्या जातीला मिळून देऊन जात मोठी करायची हे मला कळतं 100%. पण तुम्ही लोकांपर्यंत गेलाच नाही तर निर्णय घ्यायचा नाही कसा? ही का लहान विषय का? एका जिल्ह्याने 2 जिल्ह्यात डाटा आणला तेवढ्या जीवावर करायचं? पुरा राज्याचा विषय येऊ. एखाद्या जिल्ह्याचा विषय असता ठीक होता म्हणता आला असतं, त्याला मागा पुढे होऊन जाईल. काय व्हायचं ते? पुऱ्या राज्यातला मराठी एक इथं पुऱ्या राज्यात सारखंच झालं पाहिजे, तरच मराठीचं वजन राहण्यात वजन राहणार नाही. कुणी इकडचं डाटा आणलाय, कुणी इकडे आणलाय, कुणी इकडे ते काही नाही असं केलंय. जर गावाचा डाटा घेतला तर तो पलीकडचा कोपरा त्याला म्हणतो, अलीकडचा कोपरा मला मानितोय. तर मग ते माझ्या विरोधात म्हणते का का उमेदवारी देऊ नको. अरे काय तुमचे बोलणं, काय तुमची भाषा. ते एखाद्या त्यांना आता जागा केलं तर ते म्हणून त्यांना नको तिकीट देऊ, आपला इकडे कोपऱ्यातील देऊ घ्या चला. अरे काय यार, तुम्ही जातीशी वागायला लागला. खोटं सांगतो का तुम्हाला मी? हे एकामेकाला बैठका सुद्धा बोलणार. निवडणुकीत ठरल्यापासून आधी खपाखप बोलीत होते, घोडे लावत होते, बळत म्हणजे अशी प्रेमाची नेत होते. हे उमेदवारीचं सुरू झालं, गेलं पुढं ते म्हणतो त्याला बोलू त्याच्यावर जास्त मान ते आपल्याला रेटायचं नाही. आपलं की अरे यार तुम्ही काय माणसं आहे त्यात? काय रक्तात भिडलेलं आहे मराठ्यांचे आरक्षण. मला पाहिजे कळलं. तुमच्या पाया पडून सांगतो, 6 कोटी मराठी राजकारणात अंगात घेऊन देऊ नका. आपल्या आरक्षण अंगात घेऊन द्या. तुमच्या रक्तात पोर लय कल्याण त्या राजकारणानं वाटलं बनली. ती एखादं सुधरण 10-12 जण सुधारते. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला तिथं आपले पाठवायचे. पण आपण जर गावागावात पोहोचलो नाही तर काहीच उपयोग नाही. काहीच उपयोग नाही. आपला नाही पोहोचलो तर आपल्याला हे राजकारण पुन्हा डोक्यातून काढावं लागेल. पण या लोकसेवेच्या ह्या लफड्यांनी एक गोष्ट लय शिकली. कोण कोणाकडून वडीत मायबाप समाजाचा आशीर्वाद समजतो मी मला मिळालेला. खरंच सांगतो तुम्हाला. हो, मला याच्यात नेमके पोट्टे उघडे पडलेत कोण येते ते सहज म्हणून जर तुम्हाला पाटील समजा जर ते असं केलं तर ते वय का तसं ते पडलं तर का मी ओळख होतो हे कोणाची बाजू उडी. मायबापाला मराठ्यालाच मानतो मी. माया बुद्धीत ते लोकसभेचं काय व्हायचं असेल काळी लागू द्या. पण आपल्यातले माया आसपास असू द्या महाराष्ट्रातल्या कोण नमुळे पुन्हा उडी पडले. हे पुन्हा कोण उडी म्हणजे कल कळतो ना भाऊ. सरकारचा कल कळतो मला द्यायचा कळा ना का? हे कोकणून याच्यात एवढी हुशार झाली. हे विधानसभेत मला सोपं करायचं आहे. जर सगळ्या सोयीचा अंबाला नाही झाली तर 120+ मराठीची एकट्याची विधानसभेला ठिकाणा त्यांचा. या लोकसभेला हुशार केले. पण हे जे ना काही जण यांना एक तर त्यांची कायमच्या जातीच्या बाजूला व्हावं लागत नाही तर चळवळीपासून मराठी त्यांना लांब काढल्याची सोडत. कारण ही जिवंत उदाहरण आहे. यांची आणखी मनमानी सुरू आहे. जात मोठी व्हावा नाहीच डोक्यात काहीच. म्हणून आता होतकरू परंपरे गावागावात खेड्यात पोहोचायला लागणार. जर तुम्ही गावागावात गेले नाही, तुम्ही जातीकडून ओढलं नाही, तुम्ही जातीच्या बाजूला बोलले नाही, तुम्ही आव्हानं तयार केले नाही, कसे काम करायचे करणाऱ्यांनी. तुम्हाला जात संपवायची, मला जात संपवायची, मी नाही जात संपवते. ते राजकारण मला देणं घेणं त्याचं मी त्याविषयी सांगितलं. मला त्या राजकारणाचं देणं घेणं नुसतेच उमेदवार पाहिजे आणि कोणाचेच कोणाला मिळेल नाही. मराठ्यांपर्यंत कोण गेलाय, गावापर्यंत कोण गेलाय, कोणाचेच कोणाला सांगता येत नाही. हे निर्णय घ्यायचे कसे, काम करायचे कसे? मी तुम्हाला शेवटचं सांगतो. मी मराठ्याला आरक्षण मिळवून द्यायला खंबीर आहे.
राजकारणात असू नये तर नसू, मराठ्याला कोणतंच काम फुकट पडू देत नाही. तुमची भरती होती, आता पोलीस भरती होती, ढकलेली नाही पुढं. राजकारणात नसून येत असू, गेली नाही पुढे होती, मराठ्याला फायदा व्हायला तर मी कमी पडत नाही. तुम काय व्हायचं ते होते, यांना काय करायचं करू दे. पण हे असं एवढ्याच्या जीवावर जर लढायचं म्हणलं तर आपला कार्यक्रम लागेल उलटा सुलटा. पाणी घरी झालं का? झाली ना, आजान बंद झाली ना. आपल्याने सगळ्यांनी ही वेळ पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगितलं होतं. आपल्याला गावागावापर्यंत जावं लागणार आहे. लोकांचं उलट आहे, आपलं उलट आहे. लोकांना अगोदर उमेदवार द्यावा लागतो, तो बी स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचं घ्यायचं आणि मग ते मत मागायला जायचं. असं बाकीच्यांचं आहे, आपलं उलट आहे. आपल्याकडे आधी मत आहेत, उमेदवार कोणी बी असू द्या म्हणतील. आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही. मराठा हरवून देऊन आपल्याला चालणार नाही. 7 महिन्यात मी मराठ्यांना एकदाही हरवून दिल्या नाही, एकदाही. या राजकारणाच्या नावापायी माझी जात हाता कामा नाही. तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही, अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच येत नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही, मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्यांच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूला बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी त्याला मराठी मदत करा, पाडून टाका, पुढचे ताकद टाका. मग तो कोणत्या पक्षाचा असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं. कोणाचंच मतदान नाही पडलं तरी मी कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे आहेत की नुसते मराठ्यांचं वर्चस्व. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जातीचे एक रणीला घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुतल्या नाही. आणि कोणाच्या पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, याचे पाडा आणि त्याचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या, कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला जूनला जेव्हा आपल्या 900 एकर मध्ये सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपत्ती ना, जूनला नारायणगडावरती सभा घ्यायची. तिथं जवळपास 3,500 एकर जमीन. फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर 30 दोन्ही सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार. मी गावागावात जाणार आहे,
मी मधली पोकळी भरून काढणाऱ्या राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका. आरक्षण विसरू नका, आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात समता कामा नये. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजू लावून अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिंगाणा करून टाका. कार्यक्रम लागला पाहिजे. पण याच्यावरती असले याच्यावरती जर निर्णय घेतला तर आपलाच कार्यक्रम लागून उलटा. आणि मी जातमय मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली, माझ्या जातीला राजकारण असलं तरी मी खंबीर द्यायला. मी आता काम सुरू करतोय. मी होत करून पुरं बाहेर काढतो. मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेल्या बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागू. भाऊ द्या आता तुम्ही ही बाजू सांभाळा, मी तो वरती सांभाळतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोरांची टीम केडर बेस्ट टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडेच मंगल कार्यात पुढे आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे आता तू इकडेच मंगल कार्यात बोलत, त्या मंगल कार्याला बोलवतं ते पक्षाचं असतं का एअरपोर्ट जाऊन दे. सॉरी मग शब्द मागे घेतो, पण मग डोकं जातो ताळीला. हे नादी लावते त्यांना, मग मंगल कार्यालय लावायच्या बैठक आणि पुढे म्हणतो मला उमेदवारी माग. हे खरंय. त्यामुळे आपल्याला गावागावात घुस नाही. आपल्याला आपले लोक तयार करणे. मी खेड्यातला साधा आहे शब्द, ते गावरान आहे त्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद्या वेळेस. मी साधा माणूस तुम्हाला प्रामाणिक सांगतो, राजकारण मला नाही कळत. या राजकारणापायी माझी जात कसं. एखाद्याला आमदार खासदार व्हायचंय त्याच्या नादात माझी जातीत वाटलो. मला नाही होऊ द्यायचं. मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे. कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा, सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठ्याचे लेकर मोठे करायचे. मला हे मराठ्याला उंची मिळवून द्यायची. राजकारणाच्या नावाखाली पुढे माझ्या जातीचं मुलगा कापून घेऊ. माझ्या जातीला 70 वर्षात मिळत नव्हती, मिळालं. गावाची गावा निघाले. ती पाटण तालुका आले ते तर होते. पाटण अख्खा तालुका निघाला. झालं कल्याण. कल्याण झालं लोकांचं. मला माहिती जात उंचीवर न्यायची. So tell us, what do you bring to the table? जब नींद होगी ब्रेक फ्री तभी तो जगाच्या पाठीवर ही जातीचे पोरं IAS दर्जाचे IPS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे मला. हे तुमचं निवडून यायचं 2-4 दिवसासाठी पुढे वाटोळ करून टाकून जात मातीत मी सोडू का. आणि तुमचं बी काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार. आपला नेता तेव पडन त्याला मोठी गौरव उभा कर ना. तेव पडन. मला राग यायला लागला तुमचा जास्त बोलण्यास. आणखी ना तुम्हाला नेता पक्षच पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. तेव उभा केला तर तेव पडन. तेव नाही उभा केला तर मग तेव येतो. तुला काय करायचं, तुला ठेका घातला त्यांचा. येऊ दे रे गोरगरीबाची एखाद्या बार जाऊन येईल. तिथं जमत नाही तुम्हाला. तुम्ही कसं कमजोर समजतो. तुम्हाला कोण बोलतो त्याला बाहेर काढून देणार. तुम्हाला तिथं होत करून पोरं जमत नाहीत का, हुशार नाहीत का, तुम्ही कमजोर समजता का तुम्हाला स्वतः. तुम्ही तिथं जाणं, आवाज उठवा ना, देणारे बना ना. प्रत्येकाला काय वाटतं, मराठ्याला काय वाटतं, आरक्षण मिळावं. धनगरांना काय वाटतं, आरक्षण मिळावं. मुस्लिमांना काय वाटतंय, आरक्षण मिळावं. दलित बांधवांना, 12 बलुतेदारांना काय वाटतंय, आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा. अरे मग बनाना देणारे इतक्या जणांना तर पुढच्या सुपडा साप होईल. त्यांनाच निवडून देता, तेच तुम्हाला देत नाही. पुन्हा तेच तुमच्यावर केसेस करते, तेच तुम्हाला जेरी सांगते, पोलिसांकडून तुम्हाला घालायला लावते. तुम्ही तर राज्यकर्ते बनल्यावर कोणी करीन का तुमच्यावर. उलट तुमच्यावरच मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला मोकळे. आरक्षण देऊ शकता, जे देता येत ते तुम्ही देणारे बना. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो, कर्ज माफ करा, आत्महत्या व्हायला लागल्या. प्रत्येक शेतकरी काय म्हणतो, कापसाला भाव नाही,
तुरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्हाला देणारा बनायला झालं काय मग? कशा त्यांना निवडून देता? तुम्हीच सांगता ते देत नाही, निवडून तुम्हीच देता. परत शेतकऱ्यावर गोळीबार तेच करते आणि निवडून तुम्हीच देता. कसं काय तुमच्या मालाला भाव मिळत? मराठ्यांना कसं काय आरक्षण मिळत? तुम्हाला आवाज येते सोडत नाही. 2-4 दिवसात हुशार झालो. हेच कारण असणार आहे. शेतकऱ्या सुद्धा जे पुढच्या तोंडाला काम करतात त्यांनी आवाज असं करायचं, सोयीचा त्याचा जाणायचं म्हणून गेला उमेदवारी द्या. एक मतानं तुम्हाला अडचण येत आहे. दगड दिला एखादा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुमचा जात सुधारणार नाही का? त्यालाच म्हणा हा हेच सगळा. एका दिवस इतर जातीचा दलितांचा दिला म्हणायचं हा मराठा मी याला मतदान करणार. मराठ्यांनी ठाम सांगायचं मतदान करणार त्याला. दलितांनी म्हणायचं हे मराठ्यांचा आहे पण चाल हे दलित बघतोय याला 100% मतदान करायचं. जमत नाही का तुम्हाला? धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना, मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला. मराठ्याचा उमेदवार सुद्धा धनगराने फुल मतदान करायचे. कशाला येतात रे खोड्या तुम्हाला? त्याने तिकडून पाडे क्रॉस करतात तिकडून पाडे तिकडून पाडा पाहिजे. तुमचे धंदे उलटे. तो त्याला क्रॉस करतो तो त्याला क्रॉस करतो. आपलेच पाडून टाका, मुर्दे पडून द्या आपलेच. कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा? अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कशाचा? 15 जणांवर 12 जणांवर 13 जणांवर हार करायची मराठ्यांची. ठराविक जण असे की त्यांनी 70-80 गावाचे आणले. ठराविक आहेत फक्त. ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथं. गेली त्यांची मेहनत वाया. असे सगळे तुटून पडले असते तर. अरे ज्या दिवशी डोक्याला गुलाल पडायचं त्या दिवशी तरी शहाणे व्हा. नाही तर हो 15 नाही वर्ष वेळ देता. आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का? 24 घंटे तुम्हाला. 24 घंटे बाहेर राहा ना. निवडणूक लढवायची ना, 24 घंटे गावागावात जनतेत राहा. मी आरक्षण मिळवत टायमाला 24 घंटे लोकात राहतो. 3-4 रात्री झोपत नाही मी. रात दिवस राहतो. तुम्ही तसे मेहनती घ्यायला इमानदारी तुम्हाला काय रोग आला? तुम्ही त्या लोकात राहा ना. तुमच्या डोक्यावर गुलाल पुढे काय करायचं? कोणाला तुम्हाला हात पसरायचे? काम करायचं नाही. हे का राज्याचा डाटा आहे का? मान्य आहे तुम्हाला? राज्याचा डाटा आहे का? हरायची का जात? म्हणजे जियक मी करतो आणि मातीत मी जात मिसळतो. हे करायचं तुम्हाला माझ्या हातून? करायचंय का तुम्हाला? राजकारणासाठी ह्या थराला जायचं का आपल्याला? आता त्याच्यापेक्षा नवीन पर्याय जे आहे ना, तुम्हाला जे वाटतोय ना आपल्या बाजूने उभा राहील त्याला करा. बाकीच्या पाडून टाका. रुपयांचा कार्यक्रम व्हायला जे करायचं ते करा. तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या. कोणत्या पक्षाचं काय मी म्हणणार नाही. मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही. आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्यांचं नाही दिलं तर मग आता विधानसभेला आतापासून सावध. आता आहे ना 6 महिने वेळ. आधी म्हणत होते वेळ कमी आहे 4 महिन्याचा. लावा उभा कार्यक्रम यांचा. हे कसे देत नाही तर तुम्ही कामाला लागा. मी विनंती आहे गोरगरिबापर्यंत जा. मतदार आपल्या इतका 70 वर्षात देशात कुणालाच मिळालेला नाही. आणि आज ठरलेल्या या विषयावर आपलं काहीच नाही. आता सगळे विषय घेण्यात आले तुमच्या. जर कोणाला बोलायचं असलं तर मी 2 दिवस उपलब्ध आहे. उद्या मी परवा. कोणाचं आणखीन काही म्हणणं असेल तर मी ऐकू घ्यायला तयार आहे. पण या जीवावर मी राजकारणात येऊन मराठ्यांची माती नाही करू शकत. माझ्या मराठ्यांना मी नाही हरवू शकत. मी उमेदवार नाही देऊ शकत. अशी मला त्या खोट्या पिकुणाची युत्या नाही करायच्या. मी त्यामुळे सांगताना सगळ्याला प्रखर सांगितलं होतं आमचा 30 तारखेचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही उलट होऊ शकत नाही कोणाला. मग सगळे आले होते. मुस्लिम बांधव होते, दलित बांधव होते, धनगर बांधव होते, 12 बळीदारांचे होते. मी नाही सांगू शकत. आपलं ठेप्याला नाही. त्यांना म्हणायचं का मी आधी हो म्हणून? आणि तुमच्या माझ्या हट्टापाई असं नसतं. जरा उभा राहिला का आम पडत असं नसतं. तमक उभा राहिला की तेवढं की पाळणात म्हणून समजा. भावनेच्या आरे जाऊन जात संपवायची नसती. कुणी म्हणत असेल ते 10 जण टोळी 20 जण शेजारी जमत येत कारण ते रोजच्या आपला येत असतो. तेवढं तुमचं आमचे साहेब 100% निवडून येणार आहेत. तुला काय माहित? तुझं मतदान यादीत नाव नाही. तेवढं सगळं हेंड म्हणून म्हणतं ते गचपानं. कारण या गंबार ते पेट्रोल भेटून. हाय ताई. हाय. पुलाव. ताई तू ही संजीव कपूरची रेसिपी ट्राय कर. अरे नाव नको घेऊ. ते मला आपला साहेब येणार आणि तोच मतदान यादीत नाव.
भावनेच्या आधारे निवडणुका होत नसत्यात. राजकारणात परिपक्वता लागते. राजकारणात समीकरण जुळता आले पाहिजे. राजकारणात समाज पडता आला पाहिजे. समाज जोडता आला पाहिजे. माणसाच्या मन जिंकत आले पाहिजेत. आणि निवडणुकीच्या काळात तोंडावर साखर ठेवावी लागते जिभेवर, तेव्हाच माणूस यशस्वी होतो. राजकारणाचे गणित वेगळे, समाजकारणाचे वेगळे. समाजकारणात कसाही विजय प्राप्त करता येतो, राजकारणात नाही करता येत. राजकारणात हृदय जिंकायला लागतं प्रत्येक मतदाराचं. त्याच्या भावनेला हात घालावा लागतो, त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो, तेव्हा जिंकता येतं. राजकारण सोपं समजू नका. राजकारणात यांना मी 100% डावाला प्रतिडाव टाकू शकलो असतो, पण तुम्ही सुद्धा कमी पडलात आणि जर जात हारली तर मग जात मी मातीत मी सोडून देऊ शकत नाही, कधीच नाही. कारण माझ्या जाती एवढी नशिबाने की देश नाव घेतो, पुरं जग नाव घेत आज माझ्या जातीचं. असा तर मराठ्यासारखे जात म्हणजे किती जग आली. असा धचकाच भरलेला आहे. आणि यांना धचका नसताना तर सांगतो तुम्हाला, चला ऐका एवढा शब्द आता बैठक थांबू. यांना तर धचका नसताना हे आता डिक्लेअर केले असते. मी याला सणावर ठरवते म्हणजे ते पहा करतो कोणसाठी तो आता कसं काय करतो फळ मध्ये होते का नव्हते. एक गुण लावते ना दाटून म्हणायचं आमका तुकाराम दिला, उन्माद नाही एकनाथ दिला, तिसरा नाही त्यावेळेस नामदेवची मिळत नाही, नुसत्या पुढ्या सोडीत होती. पण मराठ्याला पक्क मत होतं, जवळ आपलं ठरत नाही तो रेवलीवर देत नाही. दिला गेली उद्या बघा कसं सफा कामाला लागेल. पण सफा कामाला लागून द्या, पण कार्यक्रमच वाजला पाहिजे. हे विसरू नका, उघड विसरू नका. जातीच्या आपल्या आई बहिणीच्या अंगावर वळवून ठरलेली ती विसरू नका. आपल्या लेकराला आरक्षण मिळालं नाही ती विसरू नका. आपल्या करोडो पोर, लाखो पोर, सॉरी हजारो पोरावर गुन्हे दाखल झाले. मी ते श्रेय व्हायला नाही जाऊ त्यांना. या राजकारणापायी जात फोडू का तुम्हाला सांगतो. या अपक्ष उमेदवाराच्या नादात आणि राजकारणाच्या नादात जातीच वाटलो होय. जात नाही मातीत मिसळून हजारो पोर गुन्हे दाखल झाले. शेकडो पोरांनी जेल भोगले. जेल त्यांचं श्रेय व्हायला जाईल. शेकडो पोरांच्या आत्महत्या झाल्या, बलिदान गेले. त्या राजकारणापायी ते लेकरांच्या उभ्या आयुष्यात वाटलं होते. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलेलं. कित्येक तरी पोरांच्या ऍक्सिडेंट मध्ये पाय मोडलेत, काहीच्या डोके मोडलेत, काहीच्या अकलूचा सुद्धा आपला बांधव आता ऍक्सिडेंट मध्ये गेलेला. आपल्याला यांची जाणीव ठेवावं लागणार आहे. कितीतरी माता मावल्या उन्हात तानात त्या सभेत लाखानं बसलेल्या, याची जाणीव ठेवणार आहे, ठेवावं लागणार आहे. 30-40 किलोमीटरवर आपल्या महिला चालल्या, ज्या कधी 1 किलोमीटर चाललेल्या नाहीत, ज्या महिला रात्रभर कधीच जागलेल्या नाहीत. सभेच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या, ज्या आपले हे आंदोलन उभा करताना आणि मराठा एक होताना शेतकरी महिलांनी 300 रुपये रोजान जोड काही पैसे दिलेले आहेत. ही जाणीव ठेवावं लागणार आपल्याला. या राजकारणापायी हे सगळे श्रेय विसरता येणार नाही. आणि मी जाती कुठे राजकारणासाठी हापापलेलो नाही. त्या जातीचे मान खाली नाही झाले पाहिजे, हे काम करावं लागेल. तुम्हाला सांगतो, जरी असल्याच्या जीवावर, अशा गोष्टीच्या जीवावर जर राजकारण करायला गेलोत ना तर उद्या पिढ्यांना पार जी मान खाली झाली नव्हती ती मान माझ्या जातीची खाली होईल. आणि ती काळजी तुम्हाला सुद्धा घ्यायची. या राजकारणाच्या नादात आणि गुलालाच्या नादात त्याच्यापेक्षा पाडणारच बी लईच होती. लय भेटे पाडणार, लय भेटे. आणि कोणाला काही बोलायचंय का? कोणाला म्हणायचं नाही मी तुला पाडणार आहे असं नाही म्हणायचं. कोणाला दादागिरी नाही करायची. शिका असा चालला पाहिजे. ते म्हणले पाहिजे परदेशी माझ्या संग होते, मला नाही वाटलं उलट आणि म्हणून शिका. आता राईटच गेम लागला पाहिजे. ते म्हणले पाहिजे आता काही खरं नाही करायचं. तिथं ताकद दाखवा. ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची, पाडून न दाखवा. त्याला काय एकूण एकच आहे, मराठाची जातच जिंकायची ना. शिक्का असं आलं तर त्याला वाटलं पाहिजे इथून पुढं मराठीच्या नाटी लागणे का नाही बाई. लय डोकं टेन्शन होता मराठी नाटी नाही लागण्यात. इतकं करेक्ट कार्यक्रम लावा यांचा. कार्यक्रम करू म्हणतात ना. आता माझा राजकारण भिन्न नाही, मी राजकारणात देणार नाही, पण तुम्हाला द्यायला कुठंच कमी पडणार नाही. शब्द आहे मा, कधीच कमी पडणार नाही. आणि म्हणून तर हटत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. सत्ता असू नाही तर नसू. आणि यांच्यासह आणखीन कॅनडा फिनाड्याचे आमदार, खासदार, मंत्री जरी घेतले नाही, ताकदवर बलाढ्य जरी सरकार बनले तरी यांच्याकडून आरक्षणच घेतो. यांना किती बनव म्हणतो, कोणी बी द्या, त्याची काळजी नाही. पण आपला मी कोणाच्याही, मी राजकारण नसल्यामुळे मी प्रचाराला फिरचाराला कोणाच्याच जाणार.
कारण महाप्रचार जेवायचे आरक्षण कवाशी देतो आणि मराठा एक करणं. मग आता हे 2-3 महिने वेळ आहे. मी आता गावागावात माझं आपलं अभियान सुरू ठेवतो. मराठी एक तुमची ती जबाबदारी. फुटून द्यायचं नाही, प्रचारात जायचं नाही, झेंडे उचलायचं नाही कोणाचे. सभा त्याच्या भोवती गर्दी दिसली नाही पाहिजे. त्याची गर्दी दिसली त्याला किती छाती फुगते माया मग सगळे उघडं पडलं पाहिजे. उघडं आपले लेकर उघडे पाडले नाही, उघडे पडले पाहिजे. ते उघडे पडले पाहिजे. आणि कोणाला करा माझं काय म्हणणं नाही. तुम्ही कोणालाही करा, फक्त सगळ्या स्वराज्यांच्या ओबीसीच्या बाजूने आपल्या आरक्षणाच्या बाजूने तो असला पाहिजे. कारण दुसऱ्या बारीत त्याला तुम्हाला कॉलरना धाडता आलं पाहिजे. तू म्हणला होता म्हणून केलं. मग ठरवून करा, गाव लेवलवर करा, तालुका लेवलवर करा, जिल्हा लेवलवर करा. तुम्हाला जसं करायचं तसं करा. ही लोकसभेची निवडणूक मराठ्याच्या हातात. पुढची बघतो मग. मी येण नाही दिला एकच काय धोरण लागत नाही. चला बैठक थांबू आपण. धन्यवाद. जय शिव. आणि कोणाला काही विचारायचं असेल ना तर उद्या परवा मी 2 दिवस असं काय नाही म्हणायचं की निर्णय घेतला मग त्यांनी हे केलं. काही मत असेल तुमचं तर मला येऊन सांगा. पण या राजकारणापायी, या लोकसभेपायी जातीचं वाटलं नको. त्या पक्षाला करा म्हणलो. महाराष्ट्रात मला कुणी दाखवून द्यायचं आणि त्या दिवशी मी तुमच्या पुढे गुलाल फेकायला लय दिवस हितकाले नाव सची काय आई. चला धन्यवाद. बैठक संपली. तुम्हाला सुद्धा घ्यायची. या राजकारणाच्या नादात आणि गुलालाच्या नादात त्याच्यापेक्षा पाडणारच बिल